श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 10. श्री गणेशाय नमः. हे अरूपा अव्यया परिपूर्णा पंढरीराया, सज्जनाच्या विसावया मजला परते लोटू नको. देवा हा दास गणू नको परक्याचा आता म्हणू. माझ्या पातकांचा नको आणू विचार चित्ती नारायणा. माझ्या करेन झाले पुण्य हे ठाऊके मज लागून. फार काय तुला वदन दावण्या मी योग्य नसे. ऐसी स्थिती आहे जरी परी देवा कृपा करी. ओहळास गोदावरी पोटी आपुल्या घेत असे. तैसे तुवा करावे दुःख अवघे निवारावे. पातकाला न उरी द्यावे माझ्या ठाई यत्किंचित. तू आणल्या मनात अवघेच काही घडून येत. रंकाचाही राव होत तुझा लाधता वशिला. असो एकदा पुण्यराशी गेले उमरावतीसी. जाऊन उतरले सदनासी आत्माराम भिकाजीच्या. हा आत्माराम भिकाजी सूत उमरावतीचा असे प्रांत. मोठा अधिकार हातात होता त्याच्या विभुद हो. कायस्थ प्रभू याची जात. हा संतांचा प्रेमी अमित. सदाचार संपन्न गृहस्थाश्रमी वर्तीत असे. त्यांच्या घरी समर्थ गेले ते त्यांनी सांग पूजिले. मंगल स्नान घातिले उष्णोदकाचे गजानना. उटणी नाना प्रकारची अंगा लाविली साची. वृत्ती आनंदली त्याची संत सहवासे तेधवा. करवती काठी उमरडेचा धोतर जोडा नेसवेला साचा. भाली केशरी गंधाचा भव्य तिलक लाविलासे. कंठा माझी पुण्यहार नैवेद्याचे नाना प्रकार. दक्षिणेसी 100 रुपये त्याने ठेविले. धूपदीप आरती झाली पुष्पांजली समर्पली. दर्शना लागी दाटी झाली उमरावतीच्या लोकांची. प्रत्येका असे वाटावे समर्थ आपल्या घरी न्यावे. यथासांग करावे पूजन त्यांचे येणे रीती. इच्छा असी बहुता झाली परी थोडक्यांची मनीषा पुरली. सदनी पाऊले लागण्या भली पुण्य पाहिले बलवत्तर. ते ज्याच्या पाशी होते समर्थ गेले तेथ तेथ. का की साधूस अवघे कळते अंतर्ज्ञाने करून. गणेश श्रीकृष्ण खापर्डे उमरावतीचे गृहस्थ बडे. वकिलीत ज्याच्या पुढे ढीग रुपयांचे पडते की. दादासाहेब याप्रत म्हणत होते वराडात. हा सज्जन भाविक अत्यंत ब्राह्मण शुक्ल यचुर्वेदी. त्याने विनंती करिता खरी महाराज गेले त्याच्या घरी. तेथेही झाली याच परी समर्थांची पूजा हो. गणेश अप्पा म्हणून होता लिंगायत वाणी. चंद्राबाई कामिने त्याची परम भाविक असे. ती बोलली पतीला हा साधू पाहिजे नेला. कसेही करून घराला पहा विनंती करून. आपले निष्पाप असल्या मन याच्या आगमने करून होईल आपले पवित्र सदन. भाविकाचा देव असे. गणेश अप्पा म्हणे तिला वेड लागले आहे तुला. हा सदनी साधू न्यायावल्याला वशिला पाहिजे बलवत्तर. पहा खापर्ड्या लागून हा साधू न्यावया सदनी. श्रम पडले ते आण ध्यानी उगा हट्ट धरू नको. चंद्राबाई म्हणे नाथा हे न पटे माझ्या चित्ता. सांगे माझी मनोदेवता सदनी साधू येतील हो. तुम्ही करा हो त्यांना नुसती. सदनी येण्यास विनंती गरिबावरी असते प्रीती. संतांची ती विशेष. परी अप्पा बोलेना छाती त्याची होईना. बोलावयासी निज सदना गजानन साधुते. महाराज बदले अखेर गणेश अप्पाचा धरून कर. तुझे किती आहे सदन दूर तेवढे सांग मला. तुझ्या सदनी वाटते यावे काही वेळ बसावे. अरे चित्ती असेल ते बोलावे भीड न धरिता कवणाची. ऐसे महाराज बोलता गणेश अप्पाची या चित्ता. हर्ष झाला तत्वता तो न शब्दे बोलवे. समर्थास नेऊन सदनी पूजा केली उभयतांनी. आपला संसार त्याचे चरणी अर्पण केला तात्काळ. असो ऐसा पूजा अमित झाल्या उमरावतीत. त्या प्रत्येक पूजेप्रत एक गृहस्थ हजर असे. तो आत्माराम भिकाजीचा नात्याने हा होता भाचा. राहणार मुंबई शहरीचा तार मास्तर असे की. तो रजा घेऊन मला उमरावतीस होता आला. भेटण्या आपुल्या मामाला बाळाभाऊ नाम ज्याचे. त्या बाळाभाऊ कारण समर्थांचे लागले ध्यान. म्हणे ऐसा साधूचे चरण सोडून कुठे जाऊ नये. प्रपंच अवघा अशाश्वत त्यात कशाला गोऊ चित्त. केला आजपर्यंत तोच आता पोरे झाला. काही असो आजपासून मीन सोडी त्यांचे चरण. अमृताला टाकून विष प्याया कोणी जावे. म्हणून प्रत्येक पूजेला बाळाभाऊ हजर भला. होता बुध हो राहिला दुसरे न काही कारण. असो काही दिवसांनी शेगावी
आले परतोनी मळ्यासी न जाता जाणी आले मंदिरी मोठ्याच्या. त्या मंदिराच्या पूर्वेस एक जागा होती ओस. श्री गजानन पुण्यपुरुष येऊन बसला ते ठाया. बातमी महाराज आल्याची कृष्णा पाटला कळली साची. त्यांनी जागा माळ्याची सोडली हे समजले. म्हणून आला धावत त्या ओस जागेवरी सत्य. महाराज करून दंडवत अधोवदन बैसला. डोळ्यातून वाहे पाणी खंड त्याला नसे जाणी. वस्त्र टाकिले भिजवूनी त्या अश्रूंनी छातीचे. ते महाराज वदले पाटलाला ऐसा कारे रडशी भला. शोक कोणता तुला झाला ते वेगे सांगे मज. पाटील बोले त्यावर जोडून आपले दोन्ही कर. महाराज मळ्याच्या अव्यर का हो आज केलात हा. ऐसा अक्षम्य कोणता अपराध झाला सांगा आता. माझ्याकडून ज्ञानवंता मी लेकुरे आपले असे. ही देशमुखांच्या बाजूची जागा आहे बघासाची. एका माळ्याच्या मालकीची येथे तुम्ही राहू नका. मळ्यात मर्जी नसेल जरी तरी आता राहत्या घरी ते खाली करतो सत्वरी तुम्हासाठी दयाळा. का की तुम्हा वाचून मला न काही प्रिय आण. हे कळले वर्तमान अवघ्या पाटील मंडळीते. तेही तेथे धावून आले. महाराजा विनवू लागले निज सदना याया भले हरी आणि नारायण. महाराज बोलले तयासी मी जो या जागेसी येऊन बसलो आज दिवशी ते तुमच्या हितास्तव. ते पुढे येईल कळून आता न करा भाषण. वाद दोघांचे निर्मूलन करील हे विसरू नका. जितके जगी जमेदार तितके करीती विचार. मागचा पुढचा साचार हेच उणे त्यांच्या ठाई. जा बंकट लालासी पाहून आण वेगेसी. मी सोडिता तत गृहासी तो नाही रागावला. ते का ते त्यासी विचार. माझी कृपा तुमच्यावर आहे ती न ढळणार कोणत्याही कारणांनी. बंकटलालही आला तेथ घालू लागला समजूत. यांच्या मर्जी विरुद्ध मळ्यात तुम्ही यांना नेऊ नका. माझा धरून जेव्हा आले तेव्हा सांगा मी काय केले. आपण आहोत त्यांची बाळे ते सारखे अवघ्यांना. सखाराम असोलकार आहे मनाचा उदार. तो जागा देण्यास इन्कार करणार नाही वाटिते. सखाराम देईल जागा पुढचे करू आपण बघा. म्हणजे अवघ्यास यात भागा घेता येईल सहजसी. समेट अवघ्यांचा होऊ नये मठ बांधिला त्या ठिकाणी. परशुराम सावजींनी मेहनत घेतली विशेष. समर्थांच्या बरोबर निस्सीम भक्त होते चार. भास्कर बाळाभाऊ पितांबर उमरावतीचा गणेश आप्पा. रामचंद्र गुरव त्याच परी राहत होता बरोबरी. हे 5 पांडव श्रीहरी गजानन शोभू लागले. वृत्ती बाळाभाऊची अतिविरक्त झाली साची. परवान त्याने नोकरीची केली यत्किंचित आपुल्या. पत्रे येती वरच्यावरी बाळाभाऊस येण्या घरी. परिणाम अंतरी काहीच त्याच्या होईना. भास्कर म्हणे गुरुराया हा सोकला पुढे खाया. म्हणून ना इच्छी जाया आपल्यापासून कोणीकडे. तुम्ही द्यावा याते मार म्हणजेच हा जवळ करील. रत्न 14वे पहिल्या बिगर हा येथून हळणे नसे. लकडी वाचून माकड पाहन होई कधी धड. मोठमोठाले ते पहाड भिवू लागती वज्राला. एकदा बळेच घालवून दिले बाळाभाऊ कारण. परी तो आला परतून राजीनामा देऊन या. बाळाभाऊ शेगावासी येता भास्कर बोलता त्यासी. का रे आम्हा त्रास देसी येथे येऊन वरच्यावर. ओढाळ बैल हिरवागार पुढे पडल्या निरंतर. त्यास जरी दिला मार तरी तो येई तेथ पुन्हा. तैसी लोचटा तुझ कृती तंतोतंत निश्चिती. झाली जयाला विरक्ती त्यानेच येथे यावे रे. हे अहंकाराचे भाषण समर्थानं खपले जाणं. त्यांनी भास्कराचे अज्ञान निवटाया कृत्य केले ऐसे. एका गृहस्थाच्या हाती भली थोरली छत्री होती. ती गजाननाने घेऊन हाती बाळास झोडू लागले. मारता मारता मोडली बुध हो छत्री भली. अज्ञान नेटवा बूढ हो छत्री होती. गजाननाच्या हाती बाळास झोडू लागले. मारिता मोडली बुध हो छत्री भली. मग एक मोठी घेतली भरीव काठी वेळूची. तिने मारणे सुरू केले ते पाहता लोक भ्याले. काही पळून गेले सोडून त्या मठाला. परी बाळाभाऊ तसाच पडला समर्थांच्या पुढे भला. कैक म्हणती असेल मेला तो या अशा माराने. भास्करही झाला चिंतातुर बाळाभाऊचा पाहून मार. परी समर्थांच्या समोर बोलण्याछाती होईना. तीही काठी मोडली खरी बाळाभाऊच्या पाठीवरी. मग तो कंटाळून अखेरी तोडू लागले तयाला. जैसा का तो कुंभार
माती तुडवतो साचार, तैसाच केला प्रकार महाराजांनी तुडविण्याचा. मठी हा प्रकार चालला, शिष्य समुदाय पळत सुटला. कोणी गेले बोलवण्याला त्यांच्या आवडीच्या मंडळीस. बंकटलाल कृष्णाजी धावून आले मठामाजी, समर्थ हात धरण्या राजी. कोणी तयार होईना. बंकटलाल म्हणे भीत भीत, समर्थ हा आपला भक्त. पुरे झाले याप्रत आता ऐसे तुडवणे. ऐसे ऐकता भाषण समर्थ वदले हसून, ते असंबंध भाषण का करिता कळेना. मी न बाळासी मारिले, नाही तयासी तुडविले. निरखून पहा चांगले, म्हणजे येईल कळून. महाराज म्हणाले बाळासी, उठ वस्ता वेगेसी. या आलेल्या मंडळीसी अंग तुझे दाखीव. ऐसी आज्ञा होता भला. बाळाभाऊ उठून बसला. लोक त्यांच्या अंगाला पाहू लागले निरखून. तो वळाचे नाव नाही, कोठेही न लागले काही. तो पाहिल्या परीच होता पाही, निमग्न आपुल्या आनंदात. त्या योगे भास्कराला बाळाभाऊचा अधिकार कळला. मग तोही ना पुन्हा बोलला वेडेवाकडे बाळांसी. सोने कसासी उतरिते, तेव्हाच त्याची किंमत कळते. आश्चर्य झाले समस्तांचे तो प्रकार पाहून. सुखलाल नामे अगरवाल होता बाळा पुराला. श्रोते त्यांच्या अगराला. गाय एक द्वाड होती, तिने गावात फिरावे, मुला माणसा तुडवावे, सशक्तांची हुंदाडावे, शिंगाने की आपुल्या. वाटेल त्याच्या दुकानात गायीने शिरावे औचित, धान्याची या टोपल्यात तोंड आपले खुपसावे. वाढेल तितके यथेच्छ खावे, राहिलेले नासावे, तेल तुपाचे लवंडावे, पिंप अंगाच्या धक्क्याने. घरी बांधून ठेविता चराठे तोडी हा हा म्हणता, साखळीसी आणली लघुता, बांधता त्या गायीने. ती गाय नोव्हे वाघीण, बाळापुरा कारण. लोक गेले कंटाळून, त्रास सोसिता तियेचा. गाभण मुळीच होईना, कास कधीच करीना, कोंडून ठेविता राहीना, घरा माझी कोठेही. लोक म्हणती सुखलालाला, दे या खटकास गाईला, किंवा मारून टाक तिला तूच गोळी घालून. सुखलाल म्हणे लोकांसी, तुम्हीच मारून टाका तिसी, वाटेल त्या प्रयत्नांनी करून या विबुध हो. एका पठाणाने तिला मारण्याचा प्रयत्न केला. गोळी भरून बंदुकीला टपून बैसला होता हो. ते कैसे काय कोण जाणे, कळले गाई कारणे. तिने येऊन शिंगाने पठाण पाडीला उताणा. मी परगावा नेऊन दिली होती सोडून, परी ती आली परतून, त्याला सांगा काय करू. ऐसा ऐकता लोक म्हणती, आता याला एक युक्ती. गोविंदबुवांचा घोडा म्हणती समर्थाने गरीब केला. तूही या गाईला घेऊन जा शेगावाला, अर्पण करी समर्थाला, म्हणजे अवघे संपले. साधूस गाय दिल्याचे पुण्य तुला लाभेल साचे, आणि संकट आमचे टळेल बापा त्या योगे. ते अवघ्यास मानवले, गाय नेण्याचे ठरवले. तिला धरण्यासाठी केले प्रयत्न नाना परीचे. एकही यत्न नाही फळाला. शेवटी एका पटांगणाला हळकुंद्याचा ढीग केला. सरकी ठेवली शेजारी, ती खावयाला. गाय आली धावून, ती येता फास टाकून धरली 10-20 जणांनी. साखळदंडाने बांधून पुरी. गाय घातली गाडीवरी, आणली शेगाव भितरी. गजाननांसी द्यावया. जवळ शेगाव जसे जसे येऊ लागले, तसे तसे स्वभावात पडल्यासे त्या गायीच्या पालट. समर्थांपुढे येता क्षणी गाय झाली दीनवाणी. तिने लोचनी आणून पाणी पाहिले त्या पुण्यपुरुषा. महाराज म्हणाले अवघ्यांना, हा काय तुमचा मूर्खपणा. ऐशा यातना देणे काही बरे नव्हे. चारही पाय बांधलेत, गळा साखळदंडा लावलेत, शिंगाचीही तीच गत केली चराठे काथ्याच्या. ऐसा मोठा बंदोबस्त, शोभतसे वाघिणी प्रत. ही गाय बिचारी साक्षात, तिला न ऐसे करणे बरे. अरे खोळ्यांनो, ही गाय अवघ्या जगाची आहे माय. तिला बांधिले हाय हाय, केवढा कठीण प्रसंग आला. तिला आत्ताच करा मुक्त, ती न हुंदाडी कोणाप्रत. परी लावण्या तिला हात, छाती कोणाची होईना. जो तो पाहून मागे सरे, तेत समर्थ आले त्वरे. आपुल्या त्या पुनीत करे, बंधने तोडली धेनूची. बंधने अवघी तुटता भली, गाय गाडीच्या खाली आली. पुढचे पाय टेकती झाली, समर्था वंदन करावया. खाली घालून या मान, प्रदक्षिणा केल्या 3. समर्थांचे दिव्य चरण चाटू लागली जिभेने. ऐसा प्रकार तेथे झाला, तो अवघ्यांनी पाहिला समर्थांच्या प्रभावाला. शेषही वर्णू शकेना. समर्थ म्हणाले धेनूस, बाई कोणानं द्यावा त्रास, तू या सोडून मठास कोठेही जाऊ नकोस.
ऐसा घडता प्रकार अवघ्यांनी केला जय जयकार. उच्च स्वराने त्रिवार समर्थांच्या नावाचा. बाळापूरची मंडळी बाळापूरला निघून गेली. गाय तेथेच राहिली शेगावी मठामध्ये. त्या दिवसापासून ठावे न तिला चराट जाण. सुज्ञ धेनूचे अवघे गुण तिच्या ठाई पातले. अजून त्या शेगावाते तिची संतती नांदते. जे काही वदती ब्रह्मवेत्ते तेच येत घडोन. असो एक कारंजाचा लक्ष्मण गुढे नावाचा विप्र वजासनीय शाखेचा धनक कनक संपन्न असे. त्यासी रोग झाला पोटात उपाय केले अत्यंत. परी न आला गुण किंचित खर्च सारा व्यर्थ गेला. त्याने समर्थांची कीर्ती कर्णोपकरणी ऐकली होती. म्हणून सहपरिवारे सत्वरगती आला शेगाव कारणे. रोगव्यथाने चालवेना श्रोते तया लक्ष्मणा. दोघा तिघांनी उचलून जाणा आणिले त्या मठात. करण्या नुसता नमस्कार. समर्थ होते शरीर. त्यांच्या कुटुंबाचे पदर समर्थांपुढे पसरविला आणि म्हणाली दयाघणा, मी आपली धर्मकन्या. माझ्या पतीच्या यातना हरण कराव्या आपण. अमृताचे दर्शन होता का यावे मरण. माझ्या कुंकवा वाचून टिकवा हीच विनंती. त्यावेळी समर्थ स्वारी आंबा खात होती खरी. तोच फेकिला अंगावरी त्या लक्ष्मण कांतेच्या. जात दे हा पतीस खाया. व्याधी त्याची बरी व्हाया. तू शोभसी त्यास जया. पतिभक्ती पारायण. यापुढे न काही वदले. चिलीम ओढू लागले. श्री गजानन स्वामी भले आपल्या मठात शेगावी. भास्कर म्हणे अहो बाई, आता न बसा ये ठाई. आपल्या पतीस लवलाई घेऊन जा कारंजाते. प्रसाद आंब्याचा जो का तुला समर्थ करी प्राप्त झाला तोच खाली खावया आपल्या पती कारणे. याने तुझे होईल काम. गुण येईल अत्युत्तम. लक्ष्मणासी आराम होईल आंबा खाताच. बाई घेऊन आंब्याला येती झाली कारंजाला. प्रसाद खाऊ लागला आंब्याचा आपल्या पतीस. निजगृही जोडपे आले. आप्त पुसू लागले. शेगावात काय घडले ते सांगावे साकल्ले. बाईने अवघे वर्तमान कळविले लोकां वाचून. आंब्याचा तो प्रसाद म्हणून तिला समर्थे मज लागे. आणि आज्ञा केली बाई खाऊ घाला अत्यादरी. आंबा प्रसाद निज करी आपुल्या त्या पतीला. त्याचप्रमाणे मीही केले. आज सकाळी खाऊ घातले. हे वैद्यांनी जै ऐकले तई त्या वाटिले वाईट. अहो बाई, तुम्ही काय केले तर हे हाय हाय. आंबा हेच कुपथ्य होय या पोटातील रोगाला. माधव निदानी हेच कथिले. सुश्रुतांनीही वर्णिले. निघंटाने कथन केले. शारंगर दर म्हणे ऐसेच. तुम्ही तो प्रसाद दिलेला पाहिजे होता भक्षण केला. पत्नीचे पुण्य पतीला उपयोगी पडत असे. ऐसे वैद्य बोलले. आप्त अवघे घाबरले. जेथे टोचू लागले लक्ष्मणाच्या पत्नीस. परी झाले अघटित लक्ष्मणाचे पोट सत्य. रेच होऊन अकस्मात मज होऊन गेले हो. शौचावाटे व्याधी गेली. हळूहळू शक्ती आली. पहिल्या परीच होती झाली प्रकृती लक्ष्मणाची. निसर्गाच्या बाहेरी वैद्यशास्त्र काही न करी. ते उपयोगी पडे खरी कृपा देव संतांची. लक्ष्मण बरा झाल्यावर आला शेगावी सत्वर. म्हणे महाराजा माझे घर पाय लावून अपवित्र करा. मी आलो त्याचसाठी. चला कारंजास ज्ञान जेठी. मला न करा हिमपोटी. नाही ऐसे म्हणू नका. आग्रह त्याचा विशेष पडला. महाराज गेले कारंजाला. तेधवा होते संगीताला शंकर भाऊ पितांबर. घरी नेऊन पूजा केली. दक्षिणा ती निवेदली. अवघी संपत्ती आपुली आहे मी कोण देणार. परी एका ताटात काही रुपये ठेवले सत्य. महाराज बघून त्याप्रत ऐशा रीती बोलले. म्हणशी माझे काही न ठेवले सत्य. उरले मग काय रुपये कोठून आणले. लक्ष्मण ऐसे चाळे दांभिकाप्रमाणे करू नको. मला दिले तू आपले घर. आता उघडी अवघी दारे. फेकून दे रस्त्यावर अवघी कुलपे यदवा. लक्ष्मण काही बोलला. मौन धरून बसला. परिसमर्थे आग्रह धरला. खजिन्यांचे दार उघडे. भीत भीत मोकळे द्वार केले त्याने अखेर. खजिन्याच्या उंबऱ्यावर स्वतः जाऊन बसला आणि म्हणाला महाराज यावे. वाटेल ते घेऊन जावे. ऐसे बोलला जरी बर्वे. परी अनन्यभाव अंतरीचा. हे त्यांचे दांभिकपण समर्था आले कळून. बहुरुपयाचे राजेपण कोठून टिके बाजारी.
जैसे कडू वृंदावन वरून पाहता दिसे छान, परी अंतरी कडवटपणा पूर्ण त्यांच्या भरले असे. सोडून त्यांच्या घरासी उपासी निघाले पुण्यराशी, दांभिकाच्या सदनासी संतन होती तृप्त कदा. तेथे त्याच्या घरासी वा धनदौलतीची गरज समर्था नव्हती साची. ते वैराग्याचे सागर परी जो जे काही बोलला त्याचा सत्यपणा पाहिला. खोटेपणाचा राग आला म्हणून केले उठून. जाता जाता बोलले, माझे माझे म्हणसी भले, भोग आता त्याची फळे, माझा उपाय त्यास नसे. मी कृपा करावया आलो होतो या ठाया, यापेक्षा दुप्पट द्याया परीतेनं तुझ्या प्रारब्धी. तेच पुढे झाले सत्य, एका 6 महिन्यात अवघी लक्ष्मी झाली फस्त. त्या भिक्षेची वेळ आली म्हणून शोते परमार्थात खोटेपणा न खपे किंचित. याचसाठी हे चरित्र समर्थे घडून आणले श्री गजानन चिंतामणी, त्या गार काही शोभा पाणी. वा सुवर्णा लागुनी भूषणावे का कथिलाने, स्वस्तिसी दासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ. सदा भाविक परिसोत निज कल्याण व्हावया. शुभम भवतु श्रीहरिहरार्पणमस्तु. इति 10मोऽध्यायः समाप्तः.